गावाकडची पोरं यात्रेत गेल्यावर. किती मोठा जिन लोगों का दिल कमजोर है वही लोग हा व्हिडिओ पहा. ही गोष्ट आहे सोलापूरची, सोलापूरच्या वैभवाची, सोलापूरच्या संस्कृतीची. गड्ड्यामध्ये गोंधन काढण्यासाठी रांग लागलेली होती आणि त्यामध्ये ज्यांना ज्यांना गोंधन काढायचं होतं ते स्वइच्छेनं जात होते. आणि त्यामागे एक भावना होती, ती म्हणजे आठवण असू द्यात आणि हाताला धरदगा होणं असलं, दुखत का असेल ना, पण तरी काढायची हौस ज्यांना ज्यांना असते तरी त्यांचं एकच वाक्य असतं, ते म्हणजे तुझ्या नावाचं गोंधन हातावरी ग मिरवीन, याद येता तुझी मैना हात मायेन फिरवीन. मित्रांनो, गड्ड्याची सैर करताना गावातले मित्र आणि गल्लीतले मित्र हमू साहेब काय म्हणता? या ठिकाणी आज सोलापूर येथील गड्डा यात्रेसाठी आम्ही आज आमची सर्व मित्र कंपनी आम्ही आलेलो आहे. आम्ही पण मित्रांनो, गड्ड्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे मोठमोठाले पाळणे, जुळणारे पाळणे आणि गगनचुंबी पाळणे. मग माझ्यासाठी या पाळण्यात बसणं थोडंसं अशक्य होतं, कारण हे तसंच होतं, कारण तिथं लिहिलं होतं कमजोर दिलवाले लोक या न बैठे. कारण पाळण्यात बसायची अद्दल मला पहिलीच घडली होती, म्हणून मी काही त्या पाळण्याच्या नादी लागलो नाही. 31 डिसेंबर संपतो आणि 1 जानेवारीला डोळे उघडायच्या आत प्रत्येक सोलापूरकरांना गड्ड्याचं वेध लागलेलं असतं. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा भरते मकर संक्रांतीला. गाडी क्रमांक 1552 प्लॉटच्या पश्चिमेला उभारलेली आहे. मित्रांनो, सोलापूरचा गड्डा म्हणजे खयालो का शहर, तेरे होने से ही आबाद है. खतरनाक मजा इथे इथं आल्यावर. इकडे मोठमोठाले बाबा पाळणे बिळणे पाळण्यात बसलोय ना. सोलापूरमध्ये या गड्ड्यामध्ये पहिल्यांदा ती फिश चालू. आम्ही आता इथे फिश बघायला चाललोय. अध्यक्ष मी भैया, हे माशाचं आहे ना, तिकडे आम्ही चाललोय. असा नजारा बघा कसा आहे. पहिल्यांदा आले सोलापूरमध्ये. भैया कसं वाटतंय? हाय दाखवा. 100 रुपये तिकीट आहे. तिकीट काढा 100 रुपयामध्ये. पाळण्यात जर तुम्हाला बसू वाटत नसेल ना तर ही बघा, कारण डोकं बिकं दुखते पाळण्यात, चक्कर बिकर आणि किंवा उलटे व्हायचे चान्सेस आहेत. ही लय मस्त आहे बघा. असं एंट्री आहे. आत पूर्ण थंड वाटायला लागले आणि असं स्ट्रक्चर आहे ह्याचं. आता बघा मित्रांनो, तुमच्या सोबत पण लहान मुलं आली ती आणि ती रडा लागली ती पाळण्यात बसू म्हणून, कुठं गाडी घे काही घे, तर त्यांना अंडर वॉटर फिश आहे ना तिथं घेऊन या. इथं पोरं रडायची एकदम नाही, 100% बंद होणार. कारण इथली माशी तशी आहे, तो पोर्शनला भुरळ पाडते ती. आणि लहानापासून तर मोठ्यापर्यंत लय मोठे वेगवेगळ्या कलरची, पांढरं तांबडं असल्या कलरची माशी, ते पोरं जाम खुश होतील. घेऊन तर या, एकदा ट्राय तर करा तुम्ही. मी म्हणतोय म्हणून तर एकदाच. तो बहुत बड़ा है. मित्रांनो असं स्ट्रक्चर आहे याचं. अंदर तुम्ही जाल ना तर अशा प्रकारे असं कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये हे पीस बघा कसा आहे. ओ भाई
कितना बड़ा है. तुम्हाला फील समुद्रात गेल्याचं फील वाटतंय. 100 रुपये गेले तर जाऊ द्या, पण खतरनाक आहे. काय ना होय कोण म्हणले अशी माणसं. भैया कसला रे स्कुबा डायव्हिंग. मित्रांनो बघा, तर 100 रुपये मध्ये असं बघायला भेटतंय. असं अध्यक्ष कसं वाटतंय? एक नंबर. 100 रुपये कितलं हो. कोणता फिश आहे? मरळ मरळ मरळ. देख लो भाई मरळ इधर कैसी है. मरळ देखो भाई मरळ. नमस्कार मित्रांनो, गड्याला आलोय आम्ही. आमची गँग बघा. त्याला हातवरती करायचं आहे. चिंचोलीवर आले ती मित्रांनो. कसं वाटतंय हातवरती? चला सचिन आंबेकर, दबंग सर, अभिषेक भाई, अण्णा भाई, आमचे ड्रायव्हर मालक उमेश नाना, हात करा. आमचे चिंट्या भाई, शकले हम साहेब, शेफ मंगू भाई, रोमन रिंग आणि मित्रांनो अण्णा बाळा हातवरती करायचा आहे. राम राम मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आणि कसा वाटला गड्डा? मग तुम्ही पण या की तुमच्या मित्रासोबत सोलापूरला हो.